सबक पांढऱ्या भातावरती झोपी जातो का भारत माझा, आणि चटणी बरोबर भाकरी खातो इथला शेतकरी राजा, इथला शेतकरी राजा. अहो पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालचा लाचेवर. अहो पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालचा लाचेवर. पण त्यांना कुठं माहित असतं त्यासाठी किती भेगा पडतात माझ्या शेतकरी बापाच्या टाचेवर, माझ्या शेतकरी बापाच्या टाचेवर. अख्खा कोणा दुष्काळ झेलतोय बाप माझा पोलादी छातीवर, कोणा दुष्काळ झेलतोय बाप माझा पोलादी छातीवर. पावसावर तर करतात कोणी शेती, पण बाप माझा शेती करतोय अंगावरच्या घामावर, बाप माझा शेती करतोय अंगावरच्या घामावर. आदरणीय विचार मंचावर उपस्थित सर्वांच्या सौजन्याला सविनय अभिवादन करून मी कोड क्रमांक 5 आपल्या समोर विषय मांडते. बळीराजाचे शब्द अश्रू आटले, शब्द गोठले या विषयावर मी माझे परखड, रोखटोक आणि तर्कशुद्ध विचार मांडणार आहे. विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी आपल्याकडे घाण असलेल्या शेतकऱ्यांचे सातबारे इंद्रायणीत बुडवून त्यांना कर्जमुक्त केले. विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. विषयाची सुरुवात करताना मला आठवतात ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी इंग्लंडच्या राणीच्या दरबारात सांगून ठेवलं होतं माझ्या बळीराजाच्या, माझ्या शेतकऱ्याच्या समस्या जाणून घ्या. पण आपल्या महाराष्ट्रातील राजकारणी मात्र एखाद्या बोक्याला उंदरावर टपून बसावत असं सत्तेच्या खुर्चीकडे टपून बसले आहे. जून महिन्यामध्ये पेरणी झाली, पीक जोमात आलं, पण गारपीट झाली. गारपीट झाली त्यातून कसं तरी पीक सावरलं, कसं तरी पीक सावरलं. काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, पूर्ण पिकाचा सुपडा साफ झाला. थोडंफार पीक माझ्या शेतकऱ्याच्या हाती लागलं, ते सुद्धा पीक व्यापाऱ्याने कवडीमोल भावाने खरेदी केलं. तरी माझ्या शेतकऱ्याने हार मानली नाही. सोयाबीनची काढणी 5,000 रुपये बॅग होती आणि भाव 3,000 रुपये क्विंटल होता. कर्जाच्या बोजाने असताना सुद्धा माझा शेतकरी राजा प्रतीची पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर वरून राजाचा कोप झाला, मुसळधार पाऊस पडला. परत एकदा पेरणीचं संकट माझ्या बळीराजाच्या डोक्यावर आलं होतं. तरी माझा बळीराजा प्रत्येक संकटावर मात करत होता आणि नव्यानं उभा राहत होता. आज माझ्या बळीराजाची अवस्था, आज आबाळ पाटील श्वास उडाता गोठलं, आज आबाळ पाटील श्वास उडाता गोठलं. दुःख सांगावं कोणाला पाणी डोळ्यात आठलं, दुःख सांगावं कोणाला पाणी डोळ्यात आठलं. अशी अवस्था माझ्या शेतकरी राजाची झालेली आहे, अशी अवस्था माझ्या शेतकरी राजाची झाली आहे. कळ्याबातील खराबणारा खपणारा माझा शेतकरी राजा, मेहनती कष्टाळू, पण आज मोर्चा आणि आंदोलन करतोय. का करतोय मोर्चा आणि आंदोलन? पोरीच्या लग्नाचा, पोराच्या शिक्षणाचा आणि सावकारा तासाने उभ्या गळफास घेतो आहे.